we are going to learn new topic, noble metals. Some metals like gold, silver, platinum and rhodium are noble metals. They occur in a nature in the elements. Take a gold which is 100% pure is called 24 carats gold. Pure gold is soft as a result. The ornamentals made from pure gold bend or break due to a pressure. Therefore, goldsmith mix with the certain proportions of copper or silver. Ornaments are made from a 22 carat gold or gold with still smaller carat volume. म्हणजे काय? Some metal like a gold and silver platinum. म्हणजे सोने, चांदी, प्लॅटिनम and rhodium is noble metals. They are हे काय आहेत? Noble metals म्हणजे काय? ते राजधातू आहेत. They occurs in a natural in the element state. हे धातू निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात हे आढळत असतात. ते 100% काय असतात? प्रेझेंट इन प्युअर असतात. इज कॉल्ड एज 24 कॅरेट्स गोल्ड. गोल्डचे पण प्रकार असतात. 24 कॅरेट्स, 10 कॅरेट्स, 20 कॅरेट्स, 18 कॅरेट्स. ॲज अ रिझल्ट इन ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम अ प्युअर गोल्ड. Therefore, goldsmith and certain proportion of the copper. 22 carat gold or gold with still smaller cut in volume. यांची जी अभिक्रिया होत असते, ही अभिक्रिया होत असताना काही इलेक्ट्रॉनचे सोने, चांदी यांचा उपयोग केला जातो. प्लॅटिनम या धातूचा उपयोग हा शुद्धता ओळखण्यासाठी केला जातो. यूज ऑफ नोबल मेटल्स. Gold, silver, platinum are used to the preparation of the ornaments. Silver used in medicines. It has an antibacterial property. Gold and silver also used to make medals. Gold and silver also used to make a few electronic devices. Platinum, palladium and metals are used as catalyst. म्हणजेच याचा उपयोग हा धातूचा उपयोग हा कशासाठी केला जातो? सोने चांदीचे काहीही पदक तयार करण्यासाठी केला जातो. चांदीचा उपयोग हा मेडिसिन म्हणजे औषधांमध्येही केलेला असतो. नेक्स्ट, प्युरिटी ऑफ गोल्ड. When we ask rate of gold in gold shop, it always differ. Why? It is gold is noble metal in nature. It occurs in elements. From 100% pure gold is 24 carat. Pure gold is soft. Therefore, gold is ornaments property by pure gold. May a break or bend due to a pressure. Hence, goldsmith add a specific amount of the copper or silver in a pure gold. To prepare ornaments, 22 carat gold is used. म्हणजे काय? When used as in rate. सोने, चांदी हे जे धातू आहे, हे धातू कसे असतात? मऊ असतात. 24 कॅरेट गोल्ड असल्यावर ते कसं असतं? मऊ असतं. त्याला जसं वाकवण्यात आलं तसं ते वाकवले जाते. हे गोल्ड ब्रेक किंवा बेंड ड्यू टू अ प्रेशर. ते काय होतं? त्याच्यावर प्रेशर दिल्यावर हे दागिने काय आता वाकतात, तुटतात. आणि जर गोल्ड हे सोनार, तांबे किंवा चांदी हे विशिष्ट प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये मिसळवलं तर ते कसं होतं? 22 कॅरेटचे गोल्ड असं होत असतं. कॅरेट अँड पर्सेंटेज. बघा, आपण सोनाराकडे गेलो तर त्यावेळेस आपल्याला सोनार सांगतात की तुम्हाला प्युअर गोल्ड घ्यायचंय की काही पर्सेंटेज वाला गोल्ड घ्यायचंय. मग प्युअर गोल्ड हे कोणतं असतं? 24 कॅरेट. ते कसं असतं? 100% काय असतं? ते प्युअर असतं. त्याचे पर्सेंटेज 100 असतात. 22 कॅरेट्स गोल्ड हे 91.66 असतात. 80% गोल्ड त्याच्यामध्ये 75% हे गोल्ड असतं आणि बाकीच्या त्यामध्ये तांबे वगैरे मिक्स केलेलं असतं. 40 कॅरेट्स याला 58.33 गोल्ड असतं. 12 मध्ये 50% पर्सेंटेज काय असतं? गोल्ड असतं
आणि उरलेल्या 50% मध्ये तांबे पितळ हे मिक्स केलं असतं आणि त्याला सोन्याची चकाकी दिलेली असते. 10% मध्ये 41.66 म्हणजे आपण जे पॉलिशचे दागिने असतात त्याला काय म्हटलं जातं 10% फक्त त्याच्यामध्ये सोन्याचा एक लेअर असतो आणि बाकी सर्व त्याला फक्त फिनिशिंग ही गोल्डची केलेली असते. नेक्स्ट, gases in the air react with a metal in the presence of moisture to form a metal compound. The metal get affected by this process and undergo what is called a corrosion. म्हणजे काय, आपण धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुगे तयार केले. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात. याला काय म्हटलं जातं, क्षरण म्हणजे कोरॅझन्स असे म्हटले जाते. अ रेडिश कलर डिपॉझिट लोखंडावर अ रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन अ आयर्न बाय रिएक्शन विथ ऑक्सिजन गॅस. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑफ कोरॅझन्स इन युअर एव्हरीडे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोरॅझन्सचे उदाहरण आपण एव्हरीडे म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो. A reddish color deposit is formed on iron by reaction with oxygen gas. A greenish color deposit is formed on copper by reaction with carbon dioxide gas. A blackish color deposit is formed on silver by reaction with hydrogen sulfide gas. बघा, लोखंडाचा ऑक्सिजन वायूमध्ये रूपांतर होताना तांब्याचा रंगाचा लेप आपण तयार करत असतो. या चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप हा तयार केलेला असतो. त्याला द लेअर ऑफ ऑइल, ग्रेस अँड व्हॅनिश अँड पेंट आर अप्लाइड ऑन देम. यामध्ये जे मेटलचा लेअर असतो त्याला तेल, ग्रीस, वॉर्निश व इतर रंगाचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्याला न गंजणाऱ्या धातूंचा मुलामा हा दिलेला असतो. द आयर्न इज बाय द झिंक प्लेटिंग. त्याच्यावर झिंकचं काय केलं जातं, प्लेटिंग केलं जातं. ड्यू टू दिस प्रोपोज बाय द कॉन्टॅक्ट मेटल सरफेस विथ एअर दिस रस्ट अँड कोरॅझन्स कॅन नॉट ऑकर ॲज द केमिकल रिएक्शन कॅन नॉट ऑकर्स. Homogeneous mixtures of the two or more metals or a homogeneous mixture. Metal with non-metals is called as alloy. Alloys are made by a mixture, a constituent of the elements in as per the requirement. For example, stainless steel, unsigned utensil used at a home made and iron with a carbon. म्हणजे दोन किंवा अधिक धातूंनी ज्या धातूंवर अभिक्रिया ही होत असते, उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारे स्टेनलेस स्टील, या स्टीलची भांडी यांचे मिश्रण हे काय असतं, निकेल पासून बनलेले असते. याला काय म्हटले जाते, तांबे किथिल यापासून बनवण्यात येत असतात. कॉपर अँड टिन्स. Reaction with acid. Take a dilute hydrochloric acid in a test tube. Then add zinc dust to it. Take a glowing splinter near the mouth of the tube. Observe the glowing splinter. You will notice some sound coming out from it. Most of the metals react with dilute acid to form a metal salt, while hydrogen gas is realized. म्हणजेच काय, भौतिक धातूंना विरल आम्राबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात, म्हणजे हायड्रोजन वायू हा बाहेर पडत असतो. आता एक परीक्षा नळी घ्यायची. टेक अ टेस्ट ट्यूब. त्यात एक विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये जस्ताची पूड टाकायची. देन ॲड अ झिंक डस्ट टू इट. नळीच्या तोंडाशी जळती काडी न्या व पेटत्या काडीचे निरीक्षण करा व त्यातून आवाज आल्याने तुम्हाला
जाणवेल की याची डायल्यूट झालं आहे की नाही. याची रिॲक्शन काय येईल? मेटल प्लस डायल्यूट ॲसिड सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. म्हणजेच काय, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड टेस्ट ट्यूबमध्ये घेतल्यानंतर झिंक डस्ट टाकल्यावर ग्लोईंग स्पिरिट लॅम्पवर घ्यायचं आणि साऊंड कमिंग आउट फ्रॉम, आणि त्याच्याजवळ नेल्यावर जो साऊंड येतो त्या साऊंड आपण त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि तो आवाज आल्यावर आपण त्याला तो गॅसमधून जो आवाज येईल तो आपल्याला तो कानांना जाणवेल. रिॲक्शन विथ वॉटर. मोस्ट मेटल डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल and fast reaction with cold water, but some metal like sodium and potassium react with cold water to produce their hydroxide, and hydrogen gas. Magnesium metal requires steam to give a similar reaction. म्हणजे काय, पाण्याबरोबर जी अभिक्रिया होते रिॲक्शन विथ वॉटर. रिॲक्शन काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची काय होते, निर्मिती होते, आणि काहींची ही गरम पाण्यासोबत तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते. त्याच अभिक्रियेचा दर हा वेगळा असतो. म्हणून या अधातूंचे रासायनिक गुणधर्म आपण इथे बघणार आहोत. इलेक्ट्रॉन स्वरूप मीन्स इलेक्ट्रॉनिक configurations. Most of the non-metal have 4 to 7 electron in their valence shells. म्हणजेच काय, बहुसंख्य धातूंच्या संयुजा ही इलेक्ट्रॉनची संख्या ही जास्त म्हणजे 4 to 7 पर्यंत असते. मग नॉन मेटल ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता नॉन मेटल म्हणजे काय, मूलद्रव्य. ॲटॉमिक नंबर काय असतो, अणुअंक असतो, आणि इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. मग 7:9 हा काय नॉन मेटलचा किती असतो, तो नॉन मेटलचा बहुसंख्य धातूंची संयुजा ही किती आहे, 7:9 आहे. ॲटॉमिक नंबर काय आहे, 7 आहे, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 to 5 आहे. परत नॉन मेटल्स हे 8:0 आहे. ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 to 6 आहे. 17 to Cl म्हणजे क्लोराईडची किती आहे, नायट्रोजनची किती आहे, ऑक्सिजनची किती आहे, हे नॉन मेटल्सचे मूलद्रव्यांचे काय दिले इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा, 17 आहे, आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आहे, 287. मग फॉर्मेशन्स ऑफ आयन्स. नॉन मेटल हॅव अ डेन्सिटी to accept electron in their valency shell to form a negatively charged ion called as anions. म्हणजे काय, अधातूंमध्ये त्यांची संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वरूपम ऋण प्रभारित असते, आणि म्हणून आयोनाइन निर्माण करण्याची प्रवृत्ती ही त्यात असते. म्हणून फॉर्मेशन ऑफ आयन्स यात जास्त असते. कशामध्ये, अधातूंमध्ये. त्यांची संयुजा ही कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपम ऋण प्रभारित असल्यामुळे त्याची संयुजा ही जास्त असते.